माऊलींचा संजीवन समाधी सोहळा कार्तिकी वारी। कोण आहेत माऊली? महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रातल्या नभांगणातला तेजस्वी अढळ ध्रुव तारा म्हणजे माऊली। थकलेल्या जीवाचा आधार म्हणजे माऊली। लडखडणाऱ्या पावलांचा ध्यास म्हणजे माऊली। 21 वर्षाच्या पुरुषाला आई संबोधावं, प्रेमानं हाक मारावी, हक्काने जिला आई म्हणावं असा तरुण तो माऊली, माझी माऊली श्री संत ज्ञानोबाराया। संजीवन समाधीच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे। शांत वातावरण, झुळझुळ वाऱ्यांचा आवाज, फडफडणारी झाडाची पानं, कुटीच्या बाहेर एका विशाल दगडावरती समाधी लावली। समाधीस्थ बसलेल्या ज्ञानोबारायांच्या गळ्यामध्ये सर्प वेढा घालून बसलेला आहे। फणा काढून ज्ञानोबारायांच्या मुखाकडे पाहतोय, जणू मुखदर्शन तो करतोय। निवृत्ती दादा आले, समाधीस्थ बसलेल्या ज्ञानोबारायांच्या शेजारी बसते झाले। गळ्यातला सर्पाचा वेढा निवृत्ती दादांनी अलगद काढला आणि त्याच्या वाटेला सोडून दिला। साद घातली, ज्ञाना, ए ज्ञाना। अलगदपणे डोळे उघडत बघितलं, निवृत्ती दादा। ज्ञाना, कसला रे विचार करतोस? मनामध्ये हजारो प्रश्न आहेत। निवृत्ती दादा, काय दिवस होते रे? कोण्या दारामध्ये जावं? ओम भवते भिक्षां देहि। मुखारविंदातनं शब्द निघावे तर समोरच्या मायेनं यावं आणि दार धाडकन तोंडावरती लावून घ्यावं। काखीतली झोळी, त्यातल्या पिठात माती कालवावी ह्या समाजातल्या लोकांनी। जे खळांची व्यंकटी सांड, दुष्ट मरून जावे ही भावना नाही रे माझ्यापाशी। त्या खळांची बुद्धी बदलावी। लोक वाईट नाही रे दादा, लोक वाईट नाही, त्यांची बुद्धी वाईट आहे। त्यांची बुद्धी वाईट आहे, ती बुद्धी बदलावी। या कसानं तुझ्या आशीर्वादानं माय ज्ञानेश्वरी निर्माण झाली। आत्मानुभवाचा संवाद श्री अमृतानुभव निर्माण झाला। योग्यांनाही उपदेश कराव्यात अशा 65 ओव्या निर्माण झाल्या। आणि हरिपाठ, सर्वसामान्यांना सहज हरिपाठ उलगडावा तो पहिले 4 शब्द कानावरती पडावे। देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती चारी साधिल्या। इतकंही सोपं तत्वज्ञान या जगाला देण्याचा प्रयत्न केला। मला जे देता आलं ते मी दिलं, पण आता माझी स्थिती अशी आहे ज्ञानदाता, माझी स्थिती अशी आहे निवृत्ती दादा, मला वाटतं समाधी घ्यावी, अनुज्ञा असावी।
डबडबलेल्या डोळ्यांनी निवृत्ती दादा पाठीवरती हात ठेवतात, मायेनं डोक्यावरनं हात फिरवतात. अरे वय रे कितीस, मान्य आहे, सर्वांसाठी करण्याचा प्रयत्न केलास, कार्य अजून अधुरे नाही का? काय एवढ्या लवकर जाण्याचा निकष आहे? निवृत्ती दादा, गुरु आहात ना माझे, कधी कधी शिष्यानंही गुरुला संबोधावं. दादा रे, या अविनाशी तत्वातनं विनाशी तत्वात प्रवेश करताना समाजाचा उद्धार एवढीच मनुष्य अंतरंगामध्ये होते. आता नाही थांबावं असं वाटत. मला जाण्याची आज्ञा द्या. समाधी घेतो. डोळे भरून आले. तू नाही रे ऐकायचा? येतोस ना? ये मग. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. सर्वात आधी समाधी अवस्थेकडे जावं ते माझ्या ज्ञानोबरायांनी. आज ती सगळी माणसं सोबत आहे, तो सगळा समाज समोर आहे, जो असताना पोटभर अन्न देऊ शकला नाही. माणसं सोबत आहे तोपर्यंत कळत नाही. ती जेव्हा जातो म्हणतात किंवा निघून जातात तेव्हा त्यांच्याविषयी वाटणारं प्रेम अधिक आहे, पण ती जवळ आहे तोवर बोलता का येत नाही, सांगता का येत नाही. समजत नाही माणसं जोपर्यंत जवळ आहेत तोपर्यंत. झाडाची पानं ओरबाडून खाल्ली रे माझ्या माऊलीनं. पोटाला भूक लागली होती तर धान्यात माती मिसळली. त्या धान्याच्या कणामध्ये मिसळलेली माती बघताना अंतःकरण गदगदून येत होतं की काय चूक केली अशी. माय बापानं देहांत प्रायश्चित्त घेतलं, आमची काय चूक आहे? त्यांनी प्रायश्चित्तही भोगलं. हा तोच समाज आहे जो आज समाधी सोहळ्यासाठी एवढ्या प्रेमानं येतोय. समाज जिवंतपणी कुणाला चांगलं म्हणत नाही, त्यासाठी मरावं लागतं, जावं लागतं, मग माग म्हणेल हा माणूस चांगला आहे. अरे का? उभा जन्म तो तुमच्यासाठी जगला. उभा जन्म एखादा माणूस एखाद्याच्या हितासाठी पोट तिडकीनं बोलला, ते कधी आम्हाला दिसलं नाही. का दिसलं नाही? प्रत्येक गोष्ट माऊली बघतायत, ही तीच माणसं आहेत का? ही तीच माणसं आहेत. खापर फोडलं तर पाठीवरती मांडे भाजले. चमत्कारानं माणसं आपलीशी होतात, पण प्रेमानं आपलीशी नाही करणं जमत. मी चमत्कार दाखवला तर हा समाज माझा का? पण मी प्रेमानं जर एखादी गोष्ट समजावतोय तर नाही का? नाही कळत. अरे लोकांनी यावं, संतांनी यावं, पण माझ्या माऊलींच्या समाधीसाठी माझ्या पांडुरंगानं अवतीर्ण व्हावं. रुक्मिणी आई साहेब, पांडुरंग परमात्मा अवतीर्ण होत आहे. माझ्या पांडुरंगाच्या मांडीवरती डोकं आहे. निघालास? एवढं सुख वाटायला प्रेमभरानं मायेनं हात फिरवला. माय ज्ञानेश्वरी हातामध्ये आणि माझी माऊली समाधीच्या दिशेनं सिद्धेश्वराजवळ एक पाऊल उतरतायत. समाधी अवस्थेमध्ये माझ्या भगवंताचा बरधस्त मस्तकावरती आजही त्या अलंकापुरी आळंदी क्षेत्रामध्ये माझी माऊली आहे, जी आजही वाट पाहते खऱ्या प्रेमासाठी. हजारो रुपये दान केले त्याला महत्व नाही, प्रेमानं एकदा माझ्या माऊलींच्या समाधीला मिठी मारा. डोळ्यात पाणी येऊ दे माझ्या माऊलींसाठी, याच्यापेक्षा वेगळा परमार्थ नाही. नश्वर देहासाठी सगळे रडतात रे.
ज्यांनी जन्माची शिदोरी दिली त्यांच्यासाठी कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल, पण ज्यांनी आम्हाला जन्म जन्मांतरीची सिद्धी दिली, शिदोरी दिली, त्यांच्यासाठी एकदा डोळ्यात पाणी येऊ द्या. हजारो लोक येतात, हजारो लोक येतात समाधी सोहळ्यासाठी. प्रत्येकाचा मानस वेगवेगळा आहे. त्या गर्भगृहात प्रवेश केला ना, अंगाला सरसरून काटा यावा एवढी ताकद माझ्या माऊलींच्या समाधी पाशी आहे. उभा जन्म लोकांसाठी जगा, कोणी कामी येणार नाही, कोणी नाही. एकदा भगवंतासाठी संतांसाठी जगून तर बघा, जन्म वाया जाणार नाही. ताकद आहे. आजूबाजूला खूप काही आहे, दिसत नाही, नाही दिसत. जिनं जन्म दिला ती श्रेष्ठ आहे ना. 9 महिने पोटामध्ये वाढवलं, लहानाचं मोठं केलं, लहानाचं मोठं केलं, ती श्रेष्ठ आहे. अवघं 7-8 वर्षाचं लेकरू खेळून थकून भागून आईकडे आलं. आई आई अगं भूक लागली, जेवायला देतेस, टोपल्यात हात घातला, भाकर मोडली, लेकराच्या ताटात टाकणार. काय झालं कसं झालं कळालं नाही. ग्लानी आलेल्या अवस्थेत जमिनीवरती पडावं. घाबरलं लेकरू, आजूबाजूला गेलं, शेजारच्यांना बोलावून आणलं, गाडीवर घेतलं, गाडी निघून गेली. जरा वेळात दारासमोर मोठी गाडी उभी राहिली. बाळानं बघितलं, जाताना छोटी गाडी, येताना तीच मोठी गाडी. जाताना आईला बसवून नेलं, तीच का झोपली. दारात बाप उभा आहे, शर्ट खेचावा, बाबा 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 सांगा ना. आई उठत का नाही, ती बोलत का नाही. काहीही न बोलता डोळ्यात ना आसव ढळत बाप उभा आहे. मावशी दारात न येताना दिसावी. माय मरो अन मावशी जगो. भूक लागली करे, स्वयंपाक घरात गेली, लेकराला 2 घास कसे बसे खाऊ घातले. पण आता मात्र आईला उचलण्यात आलं, दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं. बाळानं बघितलं, ही जागा मी बघितली आहे, मला माहिती आहे, इथं आलेला कोणीही आजवर परत आलाच नाही. ती जागा होती स्मशानभूमी. स्मशानभूमी मरण कशाला म्हणतात माहिती नाहीये, कळत नाहीये, पण इथं आलेला माणूस आजवर परत आलाच नाही. माझी आई पण आता परत नाही येणार. या जाणीवेनं ढस ढसा रडायला लागलं बाळ. आईला हाक मारते, आई ग माघारी ये, परत ये ग. मातीआड गेलेली माणसं परत नजरेला दिसत नाही. एकदा माणूस गेला की तो गेलाच, परत माघारी नाही. उभा जन्म लेकरांसाठी जगते, त्यांचं हित जोपासते ती आई. लेकुराचे हित बाहे माऊलीचे. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुरा